जैन विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। पोलिसांची संख्या कमी, कशी देणार सुरक्षेची हमी। बघू शकता आपण, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। अंमली पदार्थ, नशेखोरी, खुनांच्या वाढत्या घटना। 1071 लोकांमागे फक्त एक पोलीस कर्मचारी। मंजूर पदावरील रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती संख्या इथे रिक्त आहे आपण बघूया। पोलीस संख्याबळ दिलेला आहे। सहाय्यक मंजूर पदे बघा, सहाय्यक पोलीस फौजदार 281, पोलीस हवालदार 593, पोलीस नाईक 645, पोलीस शिपाई 1282, एकूण आहे 2801। ठीक आहे। त्यानंतर बघा अधिकारी संख्याबळ, पोलीस अधीक्षक 1, अपर पोलीस अधीक्षक 1, पोलीस उपाधीक्षक 7, पोलीस निरीक्षक 26, सहाय्यक पोलीस निरीक्षक 56 आणि पोलीस उपनिरीक्षक 90। त्यानंतर बघा मुख्यालयात मंजूर आणि कार्यरत पदे बघा, परिवहन 94, 76, संख्याबळ संरक्षण 3, LCB 48 63, महिला अत्याचार 03, अर्ज शाखा 2(3), नियंत्रण 63(45), डायल 112 0 आणि (9), नागरी हक्क 2(7), विशेष शाखा 31(41), नक्षल विरोधी 3(0), गुप्तवार्ता कक्ष 18(3), दहशतवाद विरोधी (4)7, बॉम्ब शोधक पथक 13(17), श्वान पथक 6(11), आर्थिक गुन्हे 13(10), सुरक्षा शाखा 2(3), सायबर सेल 5(12) आणि महामार्ग 33(37). त्यानंतर बघा अंमलदार संख्याबळ, मंजूर पदे, कार्यरत पदे। सांगली विभाग, सांगली शहर 173 114, विश्रामबाग 166 101, सांगली ग्रामीण 52 61, संजय नगर 73 75, वाहतूक 42 63। मिरज विभाग बघा, शहर 168 85, ग्रामीण 54 80, MIDC 77 49, महात्मा गांधी पोलीस ठाणे 73 68, वाहतूक शाखा 31 36। तासगाव विभाग बघा, तासगाव 87 86, वाहतूक शाखा 5(5), पलूस 45 48, कुंडल 37 35, भिलवाडी 46 आणि 38। त्यानंतर विटा विभाग बघा, विटा 63 91, वाहतूक शाखा 5 7, आटपाटी 66 62, कडेगाव 56 48, चिंचणी वांगी 44 37। जत विभाग बघा, जत 74 80, उमदी 68 43, कवठे महाकाळ 71 74। इस्लामपूर विभाग बघा, इस्लामपूर आहे 82(92), वाहतूक शाखा 5(10), कासेगाव 36 34, करपूड 35 40, शिराळा 54 52, कोकुरूड 54 25 आणि आष्टा 44 54। तर बघा विश्वास पाटील खासदार साहेबांचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्र आणि जिल्ह्यातही लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे। जत सारख्या विस्ताराने मोठ्या तालुक्यात पोलिसांसमोर आव्हान अधिक कठीण होते। नव्या प्रकरणी गुन्हेगारी आव्हाने वाढत आहेत। अशा वेळी पोलीस दलातील
पुनर्रचना करावी लागेल. नव्याने विभागांसाठी पदे मंजूर करून भरती करावी लागेल. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर हयगय करून चालणार नाही. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात या प्रश्नावर आवश्यक तरतूद का केली नाही, असा सवाल अधिवेशनात उपस्थित केला. विशाल पाटील खासदार यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे सरांचं काय म्हणणं आहे बघूया. पोलीस आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेतच. नागरिकांनीही आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षेसाठी दक्षता घेतली तर पोलिसांवर ताण कमी होईल.